वेलकम टू माय चॅनल सादर ब्लॉगमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आम्ही चाललेलो आहे बाहेर ठिकाणी। तर कुठे जाणार आहोत तुम्हाला दिसणारच आहे पुढे ब्लॉगमध्ये। अनु आणि अनुचे पप्पा रस्त्यानं धावत चालले ते आरामात जा म्हटलं तर धावत चालले सकाळी सकाळी। आणि इकडून आहे आमच्या गावचा रस्ता तुम्हाला दिसत आहे। मी इकडून आलो पायदळ आणि अनु आणि अनुचे पप्पा चालले समोर। तर आता आम्ही इथून जाणार आहोत अकोल्याला। तर काय खातो तू? चिप्स खाऊन तर आता आम्ही जे अकोल्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि अकोल्यामधून आम्ही बसलेलो बसमध्ये आणि आता इथून आम्ही जाणार आहोत शेगावला। तर शेगावला जाण्यासाठी आम्ही अकोल्यातून बसमध्ये बसलेलो आहे आणि इथून आम्हाला तिथं पोहोचण्यासाठी 1 तास लागेल। तर मग आम्ही आता आमची बस निघालेली आहे। लगेचच आम्हाला डेपो तिथपर्यंत बस मिळाली तर आम्ही लगेच बसलो आणि आता याने लवकरच आम्ही पोहोचून जाऊ। आणि इकडे शेगाव जवळ येता येता अनुला झोप लागली आता झोपलेली आहे कारण आम्ही तिला झोपीतून उठूनच आणलं होतं म्हणून। तर बघा आम्ही पोहोचलेलो शेगावला इथं पोहोचलेलो आणि इथे हे लावत आहे टिक्का। अनुने सुद्धा लावून घेतलेला आहे आणि इथं समोर आपण जाता बरोबरच समोरच येतात टिक्का लावा, हार घ्या, प्रसाद घ्या, हळद कुंकू जे असं सामान विकतात। आणि त्याच्यानंतर शेगावला आलं की प्रत्येकजण इथं टिक्का लावते। असा टिक्का लावला की म्हणजे समजून जाते आपण शेगावला आलो गजानन माऊलींच्या दर्शनासाठी। तर आता आम्ही इथे टिक्का वगैरे लावणार आणि आता जाणार समोर। बापरे, शेगावमध्ये आल्याबरोबरच एवढी गर्दी दिसली ती खूपच गर्दी आहे आज मंदिरात। आम्ही आलेला आता आतमध्ये चाललेलो आपण मंदिरात मागच्या साईडनं जात असतो पण यावेळेला आम्ही इकडून त्यांनी पाठवलं तर इकडून जास्त गर्दी असल्यामुळे इकडून आलो। आणि इथे ठेवणार आम्ही अगोदर चप्पल ठेवून देणार आहोत इथे बाहेरच। आतमध्ये पण सुद्धा चप्पल स्टँड ठेवण्याचे खूप सारे आहेत, तिथं कोट भेटतो। आणि आता आम्ही लाईनमध्ये लागणार आहोत। तर लाईनमध्ये आम्हाला वेगळ्या साईडनं पाठवलं, नाही तर मग सरळ जर पाठवलं तर लवकर नंबर लागतो। त्यानं इकडून गर्दी पाहसान तर बापरे खूप गर्दी होती। ते रेल्वेच्या डब्यासारखंच बनलं आहे तिथे, त्याच्यातूनच जावं लागते। आणि तिथं गर्दी आम्ही सोमवार पाहून आलो तर असं वाटलं सोमवार आहे, कमी गर्दी असेल, पण म्हटलं ते क्रिसमस असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे खूप लोक आले। आणि बघू शकता आम्ही हे तुम्हाला दिसत आहे ना असं घरासारखं हे पूर्ण गोल असं रेल्वेच्या डब्यासारखं आहे, त्याच्यातून असं चालत जाऊन पुढे आपण नंबर लावा लागतं। आणि गर्दी पहा तुम्ही अजून आम्ही मंदातसुद्धा आलेलो नाही आहे कारण हे जे इकडली लाईन आहे खूप दूरपर्यंत आहे। आणि नंतर आत्ता कुठं आम्ही लाईनमध्ये लागणार म्हणजे खूप समोर आलो होतो आणि त्याच्यानंतर मग इथं लाईनमध्ये लागणार। आणि गर्दी अरे बापरे आज गर्दी एवढी आहे ना, खूपच गर्दी। त्याचा टाईमच दिलाय ना, 2.5 तासामध्ये दर्शन होते। आणि थांबली, रस्ता अडवला काय? चल समोर लाईन गेली, समोर चल ना। किती मोठी गर्दी आहे अजून एवढी हे होऊन नंतर नंबरला। पण खिडक्या किती मस्त दिसते, बाहेरून मस्त दिसते। रेल्वेच्या डब्यातून चालत आला, काच काय नाही उघडला। गर्दी खूप आहे आज, समोरसुद्धा बघू शकता खूप गर्दी आहे। आणि आमच्या मागे सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे। तर आत्ता कुठं आम्ही समोर म्हणजे
मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहो बघा. इथून मंदिराच्या ज्या आतमधलं म्हणजे आम्ही वर आहो, वरून तिकडे खाली मंदिराच्या साईडचं जे दिसत आहे. नाहीतर आम्ही आतापर्यंत बाहेरच होतो असं वाटत होतं, गावाच्या बाहेर आहो का काय माहीत. म्हणजे खूपच दूर तिकडून सर्व वावर हे ते सगळं दिसत होतं. आणि आत्ता कुठं मंदिराच्या परिसरात आलो आणि आता इथून आमचा नंबर लवकर लागेल अर्ध्या तासात. जर कमी गर्दी असली तर 1-1.5 तासात नंबर लागून जाते. पण आज गर्दी एवढी होती की आम्हाला 12 वाजतापासून 2 वाजले दर्शनासाठी. आणि आतमध्ये जे आहे, आतमध्ये गेल्यानंतर मूर्तीचे फोटो वगैरे काही काढू देत नाही. नाहीतर मंदिर एवढं छान आहे ना, इथं गेलं की एकदम मन शांत आणि चांगलं वाटते. खूप दुरून लोक दर्शनासाठी येतात. आणि गर्दी पाहतो मी, म्हणजे सर्वच जण इथं दर्शनासाठी येतात. म्हाताऱ्यापासून लहान मुलं, मोठे बाय सर्वच जण इथं दर्शनासाठी येतात. आणि गर्दी म्हणसान तर खूप गर्दी राहते. खालीसुद्धा पाहू शकता. आणि मंदिर एवढं सुंदर आहे ना, हे खूपच चांगलं मंदिर आहे गजानन महाराजांचं. इथं आम्ही खूप वेळा येतो. आता या वर्षीसुद्धा आला. आणि दरवर्षी आम्ही 2-3 चक्र आमच्या होतातच इथे दर्शनासाठी आम्ही येतोच. आणि आता जाऊन आमचा नंबर लागेल आणि आम्ही नंतर मग तर आता कुठं आमचे दर्शन झाले आणि बाहेर आलेलं, मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या साईडनं आम्ही गेलोच नाही कारण आम्हाला एवढा उशीर झाला. तर आम्ही बाहेर आलेलो आहे. आता आम्ही इथून घेणार आहोत चप्पल वगैरे आमचे घेणार आहोत आणि नंतर जाणार आहोत बाहेर. कारण मंदिराच्या समोरसुद्धा एवढी गर्दी असल्यामुळे फोटो वगैरे काही त्यानं काढू दिले नाहीत. आता इथून आम्ही, हे बाहेरचं गेट आहे, इथून आम्ही बाहेर चाललेलो आहोत. आणि गर्दी तर खूपच आहे. आम्ही जेवण करायसाठी पण आतमध्ये गेलो नाही कारण तिकडे पण जेवणाची पण खूप गर्दी होती. कारण तिथे सुद्धा खूप उशीर लागत होता जेवण करायसाठी. त्याच्यामुळे मग आम्ही जेवण करायसाठी गेलोच नाही, बाहेरच जेवण केले. आणि आता इकडे आम्ही थोडीशी खरेदी करणार आहोत. अनुसाठी छान अशा बांगड्या घेतलेल्या आहेत आणि आत्यासुद्धा बांगड्या भरत आहेत. इथं खूप छान आणि चांगलं सामान मिळते. तुम्ही बघू शकता किती दुकानं लागलेले आहेत. आपले सर्व सामान, देवाधर्माचे सामान आणि सर्व कानातले हार, बांगड्या सगळेच इथं दुकान लागले आणि सगळंच इथं भेटते. आणि गर्दी तर खूपच आहे. रोडवरच दुकानं लागलेलं असतात मंदिरापर्यंत. तर आपल्याला सर्व मिळून जाते मंदिरापर्यंत जाईपर्यंत. तर आता आम्ही जाणार आहोत. तर इकडे आम्ही ॲटोनं जात होतो, पण अनु म्हणत होती मला टांग्यात बसायचं आहे, घोडा बघू दे. पण तो टांगा इकडे नाही जात, डेपोच्या इकडे. ते आनंदसागरमध्ये जायचा होता. पण तिला घोडा बघायचा होता म्हणून तिच्या पप्पानं आणलं आणि तिला घोडा दाखवता इथं टांग्यापाशी उभं केलं. आणि आता आम्ही इथून ॲटोत बसून निघणार आहोत. तर चला, तर आमचे दर्शन वगैरे झाले आणि आता आम्ही जाणार आहोत बस स्टॉपवर, डेपो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला.